सांगली जिल्ह्यातील चारा डेपोचा उद्या निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक. राज्य शासनाने 5 जून 2024 रोजी आदेश काढून दुष्काळग्रस्त भागामध्ये चारा डेपो सुरू करण्याची सूचना जिल्हा प्रशासनास दिली आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात चारा डेपो सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी मंगळवार दिनांक 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान शासनाच्या आदेशानुसार खानापूर, कडेगाव, मिरज, शिराळा हे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर आहेत, पण जत, आटपाडी तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीत नसल्यामुळे ते चारा डेपोपासून वंचित राहण्याची भीती आहे. राज्य शासनाने दिनांक 5 जून रोजी आदेश काढून टंचाईग्रस्त भागांमध्ये चारा डेपो सुरू करण्याचे जिल्हा प्रशासनास आदेश दिले आहेत. 31 ऑक्टोबर 2023च्या शासन आदेशानुसार राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. या 40 तालुक्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, मिरज आणि शिराळा तालुक्यांचा समावेश आहे. शासनाच्या आदेशानुसार या 4 तालुक्यांमध्ये चारा डेपो सुरू करता येत आहे, पण कडेगाव, मिरज, शिराळा, खानापूर तालुक्यात चारा उपलब्ध आहे. या तालुक्यातही काही ठिकाणी चारा टंचाई असल्यामुळे तिथे चारा डेपो सुरू करावेत की नाही याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंगळवारी होणार आहे. पण जत तालुक्याचा पूर्व भाग, आटपाडी, कवटेमहांकाळ, तासगाव तालुक्यात चारा टंचाई तीव्र आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागात सर्वाधिक चारा टंचाई असूनही तिथे शासनाच्या आदेशानुसार चारा डेपो सुरू करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.